आध्यात्मिक गोष्ट म्हटली की संन्यासी आहे, एवढी एक कल्पना आमच्या डोक्यात बसलेली आहे की त्यांनी संसार सोडून निघून जायचं म्हणजे अध्यात्म, ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये बिंबवली गेली. वास्तविक पाहता आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे असा कोणी व्यक्ती नाही की ज्याने संसार सोडून दिलेला आहे. हां, संन्यास घेणे हा एक मार्ग असू शकतो, ती एक पद्धती आहे, त्या रस्त्याने पण तुम्ही जाऊ शकता, परंतु आज त्याची गरज नाही आहे. अध्यात्माची व्याख्या आम्ही कुठेतरी चुकीची करतो आणि त्या चुकीच्या व्याख्येनुसार आम्ही आमच्या कल्पना रचतो आणि म्हणून आमच्याने अध्यात्माची जवळ ओळख नाही. म्हणजे तुमचं जे इंटेन्शन आहे, भाव आहे, तो भाव फार महत्त्वाचा आहे. आणि तो भाव जेव्हा तुमचा अंतर्मुख होतो त्याला आध्यात्मिक असं म्हणतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेस स्वतःला जबाबदार धरायला लागता ना, तेव्हा तुम्ही आध्यात्मिक होता. तुम्ही स्वतःबाबत कठोर वागता आणि इतरांसाठी तुम्ही दयाळू बनता, कोमल बनता, ही आध्यात्मिक भावना. आणि म्हणून आध्यात्मिक होणं हे जीवन सफलतेनं आणि आनंदाने जगण्यासाठीची पहिली काय कंडिशन आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव ही मानण्याची किंवा न मानण्याची गोष्टच नाही आहे. का? ती शोधण्याची गोष्ट आहे. असणं स्वीकारणं याला म्हणायचं आस्तिकता आणि नसणं स्वीकारणं त्याला म्हणायचं नास्तिकता. जेव्हा तुमची बोधशक्ती तुमच्या पंचेंद्रियाच्या पलीकडे जाते तेव्हाच तुम्ही आध्यात्मिक होता. सारासार विचार करून घेण्याची जी क्षमता आहे त्या बुद्धीला काय म्हणतात? बोधशक्ती आहे. योग्य काय अयोग्य काय माझ्यासाठी या दोन्हींचा समतोल विचार करणारी जी बुद्धी आहे त्याला सत्सद्विवेक बुद्धी असं म्हणतात. स्वतःच्या अनुभवातून जे प्राप्त होतं ते बोध म्हणतात त्याला. आणि दुसऱ्याचं ऐकून जे आम्ही लक्षणं ठेवतो डोक्यामध्ये त्याला विचार असं म्हणतात, धारणा असं म्हणतात. म्हणजे आमच्यामध्ये वासना आणि कामनेची बुद्धी पण आहे जी रावण रूपाने प्रतिनिधित्व करते आणि आमच्यामध्ये बोधशक्ती आहे जी सत्सद्विवेक बुद्धीने काम करते, ती राम स्वरूपाने. आमच्यामध्ये राम पण आहे, रावण पण आहे. मग आम्ही कोणाचं पोषण करतो? मी कोणाच्या संगतीमध्ये राहतो? मित्रांनो, हा बोध आहे. हा बोध तुमचा जागृत होण्यासाठी पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे जायचं आहे असं आम्हाला सद्गुरू सांगता. मग ते तर गरजेचे आहे. ज्ञानेंद्रिय तुमचा जो बोध आहे तो ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे गेला पाहिजे, पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे गेला पाहिजे, शरीराच्या पलीकडे गेला पाहिजे. आणि तो बोध जेव्हा शरीराच्या पलीकडे जातो तेव्हा त्याला आध्यात्मिक व्यक्ती असं म्हणतात. आणि म्हणून ही कल्पना म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. हे ज्ञानेंद्रियांचा बोध, पंचेंद्रियांचा बोध म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. हे जीवन जगण्यासाठीचं एक काय आहे? एक साधन आहे. म्हणजे जीवनामध्ये कुठल्याही इंद्रियाचं जे वासना निर्माण झाली ना, तुम्ही त्याला बोधापर्यंत घेऊन जा, त्याला खाऊ घाला, त्याला अतिरेक करा. तुम्हाला जर आध्यात्मिक व्हायचं असेल ना तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल? ह्या ज्ञानेंद्रियाच्या बोध याच्या पलीकडे तुमचा बोध गेला पाहिजे. तुमचं जे आकलन आहे हे ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे गेलं पाहिजे. मित्र हो, प्रत्येक मनुष्य आनंदासाठी आणि सुखासाठी झटत असतो. प्रत्येकाला समृद्धी हवी आहे, शांतता हवी आहे आणि त्यासाठी तो सर्व काही पणाला लावतो. त्याच्याकडे असलेला वेळ असेल, ऊर्जा असेल, बुद्धिमत्ता असेल, सर्व गोष्टी त्याच्यासाठी तो पणाला लावतो जेणेकरून त्याला समृद्धी मिळावी, सुख मिळावं आणि आनंद मिळावा. आम्ही असं बघतो की जी माणसं आज अध्यात्मामध्ये उच्च पदावर पोचली, जी आम्हाला पूजनीय आहे, अशा सगळ्या साधूंकडे, संतांकडे आज जर आम्ही बघितलं तर त्यांच्याकडे वारेमाप संपत्तीचा ओघ आहे, त्यांच्याकडे शांती आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे, निर्भय आहेत, त्यांच्याकडे भरपूर आनंद आहे. सांसारिक माणसं एवढी प्रयत्न करता, एवढी कष्ट करता, तरी त्यांच्याकडे याच्यातली एक सुद्धा गोष्ट व्यवस्थित नाही आहे ना. त्याच्याकडे समृद्धी आहे, ती टिकते आहे, जर आली तर ती टिकेल की नाही याची भीती असते. त्याच्याकडे आनंद तर कुठेच नसतो, सुख आणि दुःखांचं चक्रव्यूह असतं. मतभेद, मित्रत्व, शत्रुत्व अशा अनेक प्रकारच्या गोंधळांमध्ये तो विभागलेला असतो. साधू संतांकडे जर पाहिलं तर ती माणसं या सर्व गोष्टींच्या पलीकडे असतात. त्यांना कोणी शत्रू नसतात, त्यांना कोणी मित्र नसतात.
त्यांचा कोणी विश्वासघात करत नाही, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, त्यांच्या संपत्तीचा कोणी हिशोब मागत नाही, कारण ते संपत्तीला कधी चिकटलेलेच नसतं. संपत्ती त्यांच्याकडे पण आहे, संपत्ती आमच्याकडे पण आहे. सांसारिक व्यवहार त्यांच्याकडे पण आहे, ते पण स्वयंपाक बनवतात, जेवण करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांच्याकडे पण वाहनं असतात, ते ड्रायव्हिंग करतात. तो काळ गेला की आता साधू संत म्हणजे जंगलात राहायचं आणि एकदम वैराग्य वगैरे असा तो काळ गेला. आता साधू संत ही आपल्याबरोबर संसारामध्ये राहतात. आपण जर फार पूर्वीचा वेद काळाचा जर अभ्यास केला तर त्या काळामध्ये महान तपस्वी ऋषी आश्रम करून आपला संसार करायचे. कसं बरं ते संसार करून हे अध्यात्माच असायचे. आम्ही जेवढ्या ऋषींची नावं घेतो त्या सगळ्या ऋषींना संसार होता, त्यांची पत्नी होती, मुलं होती. मग ते सगळा संसार करूनही ते आध्यात्मिक कसे होते? ते ऋषी होते. बघा, माणसांनी गल्लत केली. जो वैराग्य असतो, जो संन्यास घेतो, तो संन्यासी असतो. आमच्याकडं आध्यात्मिक गोष्ट म्हटली की संन्यासी आहे एवढी एक कल्पना आमच्या डोक्यात बसलेली आहे की त्यांनी संसार सोडून निघून जायचं म्हणजे अध्यात्म. ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये बिंबवली गेली. वास्तविक पाहता आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे असा कोणी व्यक्ती नाही की ज्याने संसार सोडून दिलेला आहे. हां, संन्यास घेणे हा एक मार्ग असू शकतो, ती एक पद्धती आहे, त्या रस्त्याने पण तुम्ही जाऊ शकता, परंतु आज त्याची गरज नाही आहे. कारण तुम्ही कुठे जरी गेलात तरी तुम्हाला एकांत नाही भेटणार आहे. पूर्वी असं होतं, लोकसंख्या खूप कमी होती, त्याच्यामुळे एकांत असायचा, जंगलामध्ये कोणी नसायचं. आज तुम्ही हिमालयामध्ये गेलात तर हिमालयामध्ये सुद्धा सगळीकडे शेती केली लोकांनी. ज्या ठिकाणी आज आपण नाशिकमध्येच उदाहरण घेतलं तर ज्या पंचवटीमध्ये साधू तपश्चर्या करायचे, त्या पंचवटीमध्ये आज सगळीकडं शहर वसलेलं आहे. मित्रांनो, अध्यात्माची व्याख्या आम्ही कुठेतरी चुकीची करतो आणि त्या चुकीच्या व्याख्येनुसार आम्ही आमच्या कल्पना रचतो आणि म्हणून आमच्याने अध्यात्माची जवळ ओळख नाही. अध्यात्म म्हणजे आत वळून जगणं आणि संसार म्हणजे बाहेरच्या जगाबरोबर संबंध ठेवून जगणं. फक्त तुमचा जो दिशा आहे ना, ते दिशेचा फरक आहे. जसं मी नेहमी सांगतो की एक सैनिक आणि एक अतिरेकी दोघांकडे एकी 47 असते, पण एक संरक्षणासाठी आणि एक अत्याचारासाठी. दोघांकडेही मिलिटरीसारखा ड्रेस असतो, पण एक संरक्षक असतो, जीवनदाता असतो, एक मृत्यूचं तांडव करणारा आतंकवादी असतो. शस्त्र तेच, क्रिया तीच, क्रियेतही कुठला बदल नाही. म्हणजे तुमचं जे इंटेन्शन आहे, भाव आहे, तो भाव फार महत्त्वाचा आहे. आणि तो भाव जेव्हा तुमचा अंतर्मुख होतो त्याला आध्यात्मिक असं म्हणतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेस स्वतःला जबाबदार धरायला लागता ना, तेव्हा तुम्ही आध्यात्मिक होता. तुम्ही श्रेय दुसऱ्याला देता आणि जबाबदारी स्वतःवर घेता, ही भावना म्हणजे आध्यात्मिक भावना. तुम्ही स्वतःबाबत कठोर वागता आणि इतरांसाठी तुम्ही दयाळू बनता, कोमल बनता, ही आध्यात्मिक भावना. मग तुम्ही कसं आचरण करता, कशा वेश धारण करता, कशा प्रकारची तुम्ही साधना करता, त्याला फारसं महत्त्व नाही आहे. तुमच्या आतमध्ये भाव काय, तो फार महत्त्वाचा आहे. आणि आज आम्ही जर पाहिलं तर प्रत्येक माणूस हा जीवनापासूनच दूर गेला. अध्यात्म फार दूरची गोष्ट आहे. पहिला माणूसच नाही राहिला तो. त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही हा माणूस आहे. काही काही माणसं दिसता क्षणी राक्षसासारखे दिसतात. त्याच्याकडे पाहिल्यावर भयानक दिसतं माणसं. त्याचं वागणं, चालणं, दिसणं भीती वाटते. लहान मुलं घाबरतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं तुमचं आचरण, त्यांचं बोलणं, चालणं, ह्या सगळ्या गोष्टी दहशत निर्माण करणाऱ्या असतात. अशी माणसं कशी बरं आध्यात्मिक असू शकतील? आणि म्हणून आध्यात्मिक होणं हे जीवन सफलतेनं आणि आनंदाने जगण्यासाठीची पहिली काय कंडिशन आहे, पात्रता आहे.
तेव्हा आध्यात्मिक मी झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे. लोक म्हणतात सर मी नास्तिक आहे, मी देव मानत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव ही मानण्याची किंवा न मानण्याची गोष्टच नाही आहे. का? ती शोधण्याची गोष्ट आहे. तू शोध ना. हां, जी गोष्ट कोणी जाणलेलीच नाही आहे, जी गोष्ट तुम्हाला कोणी जाणून देऊ शकत नाही आहे, ती गोष्ट तुम्हाला शोधावी लागेल. म्हणजे मानणारे सुद्धा ढोंगे आहे आणि न मानणारे सुद्धा काय ढोंगे आहे. जी गोष्ट तुम्हाला अनुभवतच नाही आहे, तुम्ही ती गोष्ट मानता कशी काय? आणि ह्या मान्यतेने खऱ्या अर्थाने गोंधळ निर्माण केलेला आहे. तुम्ही ज्या वेळेस म्हणता नाही आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतःला सुद्धा नकार देत असता. तुम्ही पण नाही आहे. तुम्ही तर आहे ना. तुम्ही आहे म्हणजे तुम्हाला निर्माण करणार आहे. जर एखादं व्यक्ती आहे तर त्याचा आईवडील आहे, एखादी वस्तू आहे तर तिला निर्माण करणार आहे, तर ही सृष्टी आहे तर तिला निर्माण करणार आहे ना. म्हणजे ती कुठली तरी शक्ती आहे. मग ती शक्ती ह्या सर्व गोष्टींना निर्माण करते. याला म्हणते आस्तिकता. असणं स्वीकारणं याला म्हणायचं आस्तिकता, आणि नसणं स्वीकारणं त्याला म्हणायचं नास्तिकता. एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना म्हणावं तू माझा बाप आहे हे सिद्ध कर, असं आहे नास्तिकता म्हणणं. परंतु आपलं संस्कृती आपला धर्म त्याला परवानगी देतो का तू असं मानू नको. शोध, अनुभव घे, शंका उत्पन्न कर, पण त्या शंकेसाठी तू पाठपुरावा कर. शंका उत्पन्न करून त्या शंकेच्या आधारावर जगू नको. जो शंकेच्या आधारावर जगतो तो नास्तिक असतो. जो शंका दूर करण्यासाठी झटतो तो आस्तिक असतो. आस्तिक आणि नास्तिक मुळात ही एक कल्पना आहे. जसं माझ्या हातामध्ये समजा एक पोपट आहे आणि तो मी पाठीमागं धरला हातामध्ये आणि तुम्हाला विचारलं सांगा बरं हा पोपट जिवंत आहे की मेलेला आहे. तुम्ही जर म्हटले जिवंत आहे तर मी मुंडी पिळगवून टाकेल, आणि तुम्ही जर म्हटले मेलेला आहे तर मी जिवंत दाखवेल. तर्क असा आहे. तर्क दोन्ही गोष्टी सिद्ध करतो. त्याच्यामुळे तर्काच्या आधारे तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकत नाही. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला फार सुंदर गोष्ट सांगता. जेव्हा तुमची बोधशक्ती तुमच्या पंचेंद्रियाच्या पलीकडे जाते तेव्हाच तुम्ही आध्यात्मिक होता. जेव्हा तुमची शक्ती बोधशक्ती म्हणजे काय हो? बोधशक्ती म्हणजे जाणून घेण्याची बुद्धी. योग्य अयोग्य सारासार विचार करून घेण्याची जी क्षमता आहे त्या बुद्धीला काय म्हणतात? बोधशक्ती. सदसद विवेक बुद्धी जसं आम्ही म्हणतो. सदसद विवेक बुद्धी म्हणजे काय? सार काय आहे आणि असार काय आहे, योग्य काय अयोग्य काय माझ्यासाठी, या दोन्हींचा समतोल विचार करणारी जी बुद्धी आहे त्याला सदसद विवेक बुद्धी असं म्हणतात. न्याय्य बुद्धी जी संतुलन असतं तिच्यामध्ये, आणि त्याच्या पलीकडे बोध असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सदसद विवेक बुद्धीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीचं चिंतन करता त्यातून तुम्हाला बोध प्राप्त होतो. लहान मुलाला बोध काय प्राप्त होतो? अरे विस्तवाला हात लावल्यावर काय बसतो? चटका बसतो बरं का. सुरीबरोबर जर खेळ खेळला तर काय निघतं हातातून? रक्त निघतं. हा त्याचा काय आहे? अनुभवातून आलेला बोध आहे. तसं आम्हाला आहे. आम्ही जसं मोठं होतं तसं कळतं की अरे चोरी करून काही माणूस श्रीमंत होऊ शकत नाही, आणि जरी झाला तरी ती श्रीमंती टिकू शकत नाही. म्हणजे हे जे आहे हे आम्हाला बोधातून प्राप्त होणं आणि दुसऱ्याचं ऐकणं हा फार मोठा फरक आहे. स्वतःच्या अनुभवातून जे प्राप्त होतं ते बोध म्हणतात त्याला, आणि दुसऱ्याचं ऐकून जे आम्ही लक्षणं ठेवतो डोक्यामध्ये त्याला विचार असं म्हणतात, धारणा असं म्हणतात. आणि मग आमची जी बोधशक्ती आहे ही बोधशक्ती कशी गेली पाहिजे? पंचेंद्रियांच्या पलीकडे. म्हणजे काय हो? पंचेंद्रिय कोणते आहे? ज्याने आम्ही पाहतो, ज्याने मी ऐकतो, ज्याने आम्ही वास घेतो, ज्याने आम्ही चव घेतो, आणि ज्याने आम्ही स्पर्श ओळखतो. हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहे, ह्या 5 इंद्रियांच्या पलीकडे तुमची बोधशक्ती जर गेली तर तुम्ही आध्यात्मिक आहात असं सद्गुरू आम्हाला म्हणता. आमचा जो बोध आहे हा 5 इंद्रियांच्या पलीकडे गेला पाहिजे.
हे 5 इंद्रिय कुठे आहे? शरीरामध्ये. बरोबर आहे. त्यांच्याद्वारे जो बोध मिळतो तो खरा आहे का? नाही आहे. गरजेचा आहे का? नाही आहे. त्यांचा बोध गरजेचा आहे. जीवन जगायचं म्हटल्यावर इथं काच आहे हे जर तुम्हाला नाही कळलं तुम्ही धडकाल ना तिच्यावरती. हां, तुम्हाला डोळ्याने नाही कळणार. अगदी पारदर्शक आणि एकदम नितळ जर काच असेल तर डोळ्याने नाही कळणार. मग तुम्हाला कशाने कळेल? ती स्पर्शाने कळेल. तुम्ही जर महाभारताचा जर दाखला घेतला तर महाभारतामध्ये त्यांनी लाक्षागृह उभारलं होतं. त्याच्यामध्ये मायाजाळ होतं. माहिती आहे तुम्हाला? जिथं पाणी आहे असं वाटायचं पण पाणी नसायचं. जिथे अग्नी आहे असं वाटायचं पण अग्नी नसायचा. भास असायची, भास. ते मायागृह जे होतं त्या लाक्षागृहामध्ये जे जाळलं गेलं नंतर खास त्यांना मारून टाकण्यासाठी ते षडयंत्र उभारलेलं होतं. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की त्या मायाजाळामध्ये, त्या चक्रव्यूहामध्ये ज्यावेळेस कौरवांनी पांडवांना अडकवण्याचं षडयंत्र उभारलं शकुनी मामाच्या मदतीने, तेव्हा त्यांच्याबरोबर बोध होता. त्या बोधाचं नाव होतं भगवान श्रीकृष्ण. आणि आमच्या पण आतमध्ये भगवान श्रीकृष्ण सत्सद्विवेक बुद्धीच्या रूपाने विराजमान आहे. परंतु आम्ही त्याचं पूजन करतो का? की आमच्यामध्ये असलेल्या विकृत बुद्धीचं, रावण बुद्धीचं, जी वासना आणि कामनेच्या मागे असते. म्हणजे आमच्यामध्ये वासना आणि कामनेची बुद्धी पण आहे जी रावण रूपाने प्रतिनिधित्व करते. आणि आमच्यामध्ये बोधशक्ती आहे जी सत्सद्विवेक बुद्धीने काम करते. ती राम स्वरूपाने. आमच्यामध्ये राम पण आहे, रावण पण आहे. मग आम्ही कोणाचं पोषण करतो? मी कोणाच्या संगतीमध्ये राहतो? त्या दिवशी साहिलने सांगितलं फुटाणे जर खडी साखरीमध्ये गेले तर ते देवाचा प्रसाद बनतात आणि ते जर चखण्यामध्ये गेले ते दारुड्यांचा आहार बनतात. दोन जीवनाच्या विरुद्ध टोक आहे. एक बेशुद्धीकडे नेणार आहे विनाशाकडे आणि एक शुद्धत्वाकडे, जागृतीकडे नेणार आहे, ईश्वर तत्वाकडे नेणार आहे. मित्रांनो, हा बोध आहे. हा बोध तुमचा जागृत होण्यासाठी पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे जायचं आहे असं आम्हाला सद्गुरू सांगता. मग ते तर गरजेचे आहे. ज्ञानेंद्रिय गरजेचे नसते तर दिले कशाला असते प्रकृतीने? मग पलीकडे का जायचं आहे? त्याचं कारण आहे ज्ञानेंद्रिय तुमच्यामध्ये भ्रम निर्माण करतात. कसा निर्माण करतात? तसं लाक्षागृहामध्ये केलं होतं. एक लक्षात घ्या. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की म्हातारी स्त्री आहे 55 वर्षाची आणि ती ज्यावेळेस लहान बाळाला आंघोळ घालते ना तेव्हा ती पाणी चेक करते. ती म्हणते अगं हे थंड आहे, अजून कडक कर, अजून कडक कर. आता तिचं वय झालेलं आहे, तिचे सेन्सेस काम करत नाही आहे. हां, जेव्हा ते पाणी उचलून द्यावेळेस ती लहान बाळाच्या अंगावर घालते ना ते बाळ एवढं मोठ्याने ओरडतं, ठणाना बोंबलतं. हे घरातल्या माणसांना कळत नाही भानगड काय आहे. आता तो काळ गेला. आता अशा म्हाताऱ्याच नाही राहिले. 60 वर्षाची म्हातारीसुद्धा लुकू लुकू करते. आता आम्ही ज्यावेळेस लहान होतो तेव्हा हे प्रसंग घडायचे. कारण तेव्हा घरातली आजीबाईच आंघोळ घालायची पहिल्यांदा आणि मग ती सांगायची पाणी गरम आहे का? थांब मी बघते. तिचं पाणी गरम म्हणजे उकळलेलं पाणी तिला गरम लागतं. तर कातडच मरून गेलंय वरचं. ज्ञानेंद्रिय काय झाली? बोथट झाली, बधीर झाली. मग ज्ञानेंद्रिय तुमची संवेदनशील किंवा बधीर असू शकतात. एखाद्याची दृष्टी क्षीण असू शकते, विकृत असू शकते, त्याला तिरप दिसतं कधी कधी. ते इकडं पाहतं आणि इकडं लक्ष देतं. पण अरे इकडं पाहिना आणि तिकडंच पाहू राहिलो असं आहे. हां, काहींना ऐकू कमी येतं, बरोबर आहे की नाही? अरे आवाज मोठा कर ना, मोठ्याने बोल ना. बाकीचे म्हणले अरे कान फुटले आमचे, अजून किती मोठा करतो. तो म्हणतो मला नाही ऐकू येत. मग तुझ्याकरता बाकीच्यांचे कान फोडतो का? हे ज्ञानेंद्रियाची कथा आहे. सर्दी झाली, चव कळत नाही अन्नाची. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठलाही पदार्थ नाक दाबून खाऊन बघा बरं, चव नाही लागत त्याची. 50% 60% तुमची चव जी आहे ती वासावरून डिसाईड केली जाते. म्हणजे नाकातनं जाणारा वास आणि जिभेतनं जाणारी टेस्ट ह्या दोन्हींचं फ्युजन झाल्यानंतर मेंदूचं कन्फ्युजन दूर होतं चवीचं.
बघा सर्दी झाल्यावर लोक म्हणतात मला चव नाही आहे. का बरं चव नाही तुला? तुझ्या जिभेला काय पॅरालिसिस झाला का? हां, नाही, नासिका ग्रंथाला पॅरालिसिस झाला. नासिका रंध्र तुमची काय संवेदनशील नाही राहिली, म्हणून वास येत नाही आहे. आणि वास न आल्यामुळे अर्धी इन्फॉर्मेशन न आल्यामुळे सर्टिफिकेट द्यायचं प्रॉब्लेम होतो, आहे की नाही? 6 माही परीक्षेचे मार्क आले, पण पुढच्या 6 माहीचे आलीच नाही. निम्मे पेपरचे आले, निम्मे पेपरचे नाही आले. रिझल्ट पेंडिंग आहे. आपण काय म्हणतो? चव नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे, तुम्ही थंड पाण्यामध्ये हात बुडवा आणि लगेच तुम्ही गरम पाण्यात घ्या, तर ते पाणी तुम्हाला अतिशय गरम लागतं. आणि तुम्ही गरम पाण्यात हात बुडवा आणि परत तुम्ही गरमच पाण्यात बुडवा, तुम्हाला ते फारसं गरम नाही लागत. म्हणजे ज्ञानेंद्रियाचा जो बोध आहे तो एका स्तरावरती काय आहे? मर्यादित आहे. आणि म्हणून संत सद्गुरू आम्हाला असं म्हणतात की तुमचा जो बोध आहे तो ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे गेला पाहिजे, पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे गेला पाहिजे, शरीराच्या पलीकडे गेला पाहिजे. आणि तो बोध जेव्हा शरीराच्या पलीकडे जातो तेव्हा त्याला आध्यात्मिक व्यक्ती असं म्हणतात. आज आम्ही आमच्या ज्या प्रतिक्रिया असतात जीवनामध्ये किंवा आमचा जो प्रतिसाद असतो तो सर्वस्वी कशाच्यावर आधारित आहे? शरीर आणि मनाच्या स्तरावर आहे. आणि पंचज्ञानेंद्रिय कोणत्या स्तरावर काम करतात? मी नेहमी सांगतो, त्या दिवशी आपण ज्ञानेश्वर लोंढे बदबद यांच्या शेतामध्ये गेलो व्हिजिटला. त्यांचे वडील चष्मा घालून वावरामध्ये फिरत होते. मला आल्याला म्हटले, साहेब मागच्या वर्षीसारखं बदबद नाही आहे, फळ सेटिंग नाही आहे. मग नंतर जेव्हा त्यांना मी फळं दाखवली ते म्हणे ही सगळी फळं तर आतमध्ये आहे आणि हिरवी कशी काय म्हणे. म्हटलं का बरं? नाही, मला अशी लाल लाल सेटिंग झालेली पाहिजे सवय. म्हटलं तुम्ही लाल काचेचा चष्मा घाला म्हटलं, गमतीने म्हटलं त्यांना मी. मग माझ्यानंतर जेव्हा ते बागेत फिरले येताना मला म्हणे, साहेब फार बदबद सेटिंग आहे यावर्षी. हां, म्हणजे मी त्यांना म्हटलं तुमच्याकडं डोळे आहे पण दृष्टी नाही आहे. दिव्य दृष्टी तर आणखीन वेगळी गोष्ट आहे. मग तुमच्याकडे डोळे असू शकतात पण दिव्य दृष्टी असेल किंवा दृष्टी असेल असं नाही आहे. आणि मग ती जी दृष्टी आहे ती ह्या इंद्रियाच्या पलीकडे आहे. ह्या कातडीच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल तेवढी क्षमता या डोळ्यांची नाही. तुम्ही या हातांनी स्पर्श करू शकाल तेवढी क्षमता या हातांची, ह्या त्वचेची नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, अमृताची जर चव चाखायची असेल तर तुम्ही ह्या जिभेने नाही चाखू शकत. तो अमृत रस तुमच्यामध्ये उतरला पाहिजे. बघा माणसांना कधी कधी खूप आनंदी झाले की चमकायला लागतात. कुठल्या कंपनीचं टोनर वापरतात त्यावेळेस ते हां आपोआप ग्लो कुठून येतो. एखादी स्त्री जर गर्भवती झाली तर तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज येतं. कुठल्याही प्रकारचे खारी खोबरे न खाता येतं. ते कसं कुठून येतं? तो ब्रह्मरस आहे, तो अमृत रस आहे, तो उतरतो त्यांच्यामध्ये. 2 जीव जेव्हा एकत्र येतात ना त्या 2 जीवांचं तेज पसरतं. ती ऊर्जा आहे, ती ऊर्जा तुम्ही ह्या पंच ज्ञानेंद्रियांमध्ये पकडू शकत नाही. आणि म्हणून सद्गुरू काय सांगता आम्हाला की तुम्हाला या पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडं जर तुमचा बोध पोचायला लागला तरच तुम्ही आध्यात्मिक होऊ शकता. एकदा तुम्ही आध्यात्मिक झाले की हे सगळं जग तुम्हाला आनंदी दिसेल. तुम्हाला दुःख करण्यासारखं काही कारणच उरणार नाही. तुम्हाला माहिती आहे रात्रीच्या वेळी अचानक आम्हाला स्वप्न पडतं. रात्रीच्या वेळी अचानक जेव्हा आम्हाला स्वप्न पडतं आणि स्वप्नातून आम्ही उठून दचकून जागे होतो तेव्हा आम्हाला प्रचंड घाम आलेला असतो, अंग थरथर कापतं आणि आमचे डोळे असे लाल होतात, पांढरे होतात. हे खरं आहे का खोटं आहे? तुमच्या बाबतीत झालं आहे असं? कधी झालं आहे का कधी तुमच्या बाबतीत? हॅलो, कधीच नाही झालं. अच्छा, तुमची पाठी कोरीची आहे अजून. ज्यांच्या बाबतीमध्ये असं कधी झालेलंच नाही आहे त्यांना अजून जीवनाचा काही अनुभवच नाही आहे. त्यांनी जीवन त्या टोकापर्यंत कधी अनुभवलंच नाही ज्या टोकावरून उडी मारता येते. ते आतून इथेच अजून खेळताय लहान मुलासारखे. हां, बावला बावलीचा खेळ चालला आहे त्यांचा. तुम्हाला मिळालेली जी बुद्धी आहे तिने अजूनही बी लहान मुलासारखे 1 अधिक 2 सोडत बसायचे का? हां, अजूनही बावला बावलीचे खेळत खेळत बसायचे का? भातुकलीचे खेळ नाही. तुम्ही आता प्रौढ झालात,
तुम्ही आता या भातुकलीच्या लढाईने खऱ्याखुऱ्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे, जीवनाच्या खऱ्याखुऱ्या संघर्षामध्ये उतरलं पाहिजे. आणि तुम्ही उतरतच नाही आहे. मग तुम्ही जर असं उतरलात तर तुमच्या जे जीवनाचे जे प्रसंग आहेत ते तुमच्या स्वप्नात उतरतात. जेव्हा ते स्वप्नात उतरतात ना तेव्हा तुम्हाला हादरवून सोडतात. तुम्ही स्वतःला कधी चॅलेंजच दिलं नाही, हां आहे की नाही. तलवार आहे तुमच्याकडे पण ती आतल्या आत गंजून गेली, बाहेर काढलीच नाही. फक्त आम्ही दसऱ्याला बाहेर काढतो, पुसतो आणि परत ठेवतो. हां काय रे बाबा, नी पूजायची असते ना. अरे ती पूजा करता नाही आहे बाबा. हां सराव कर हां सराव कर. बुद्धी नावाची जी तलवार आहे ती म्यानामध्ये आहे. आम्ही कधी पणाला लावलीच नाही. कशाला डोक्याला टाप. लोक काय म्हणतात काही कशाला डोकं लावतो. मी तसंच घेऊन जायते सरणावर, जाळायला तरी काम येईल. चांगला मोठा जाळ होईल त्याचा, मेंदूचा. हो अरे कधीतरी त्याला वापरा, त्याच्या क्षमता तपासा, तर तुम्हाला कुठेतरी दिसेल का इथून उडी मारता येते. नाही तर म्हणाल नाही हे सगळीकडे तर माझं मनच पसरलेलं आहे, सगळीकडे माझे इंद्रियच पसरलेली आहे, सगळीकडे वासना कामनाच पसरलेली आहे. आणि त्याच्या पलीकडं पण जीवन आहे बाबा. हां ज्याने कधी गावच नाही सोडलं, ज्याने आपलं कधी जिल्हाच नाही सोडला, तो म्हणेल का दुसरीकडे देश आहे. तुम्ही नाही नाही आपलं एवढंच आहे. त्यालाच अज्ञान असं म्हणतात. आपण जेव्हा या पंच इंद्रियांच्या पलीकडे बोध घेऊन जातो मित्रांनो, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला अध्यात्माची ओळख होते. म्हणजे कशा अर्थाने म्हटलं तुम्हाला मी, जेव्हा आम्हाला स्वप्न पडतं, घाम गर्दी होतो, एकदम उठून दचकून जागा होतो, तेव्हा मला एक गोष्ट सांगा, जे तुम्ही पाहिलं, जे अनुभवलं ते खरं होतं का? तिथे घडलंच नाही. मग ते कुठं घडलं? फक्त कल्पनेत. कुठं घडलं? आणि तुम्ही ते काय मानलं शरीराने तुमच्या? खरं मानलं. ते तुम्ही सिनेमा बघायला जाता, सिनेमा पाहता, ज्यावेळेस एकदम हॉरर फिल्म असते ना, एकदम 3D असेल तर मग विचारायलाच नको. अचानक ते सगळा प्रसंग बघून आणि सगळं बघून तुमच्या अंगाला काय येतो? घाम येतो, भीती वाटते. किंवा कधी कधी एखादा रोमॅन्टिक सीन आला की तुम्ही त्याच्यामध्ये बुडून जाता, की तुमच्या चेहऱ्यावर आपोआप ग्लो येतो. मला सांगा, खरं सांगा, ते खरं असतं का? जेव्हा पिक्चर सिनेमा संपतो, जेव्हा बाहेर येतात तेव्हा तोंड सोडून देतात. एवढ्या वेळेस सगळी कल्पनाच होती. मला वाटलं खरं आहे, तेवढ्या वेळी खरं वाटत होतं ते. म्हणजे याचा अर्थ काय हो? आम्ही जे जीवन जगतो ते कुठं जगतो? फक्त विचारात जगतो. खरं खुरं जीवन आम्ही जगतच नाही. ही ताकद आहे कशाची? पंचेंद्रियांची. ती तुम्हाला इल्युजनमध्ये घेऊन जाता. आणि आत्ता ह्या क्षणाला समाजामध्ये दारुड्यांची संख्या कमी आहे, पण कल्पनेत जगणाऱ्यांची संख्या खूप आहे. काही जण तो आयुष्यभर कल्पनेत जगतात. आणि एकदा जर प्रसंग घडला, त्या कल्पनेचा ज्यावेळेस त्यांचा भ्रमनिरास होतो, कल्पनेचा भंग होतो, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. लक्षात घ्या. आणि म्हणून ही कल्पना म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. हे ज्ञानेंद्रियांचा बोध, पंचेंद्रियांचा बोध म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. हे जीवन जगण्यासाठीचं एक काय आहे? एक साधन आहे. त्याचा साधनापुरता वापर करा. त्याच्या पलीकडे जीवन आहे. तेव्हा मी जंजिरा किल्ला बघायला जाता, कशाने जाता? हां बोटीने जाता. ते बोट का बरं तुम्ही खांद्यावर घेऊन जात नाही वर? मग परत गेली निघून, मग आलीच नाही, मग ती तिलाच का बरं सोडता? सर काही काय विचारता हो? बोट कुठं बरोबर न्यायची असते का? तसं जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहे की ज्या गोष्टी आम्ही बरोबर नेत नाही. मेल्यानंतर आम्ही नेतच नाही. मग जिवंतपणी पण सोडा ना. जिवंतपणी पण त्या गोष्टीतून पलीकडे जायला शिका. आणि तुम्ही जर हे शिकलात की समजा एखादी गोष्ट आहे, ती ज्ञानेंद्रियांना तुमच्या, समजा एखादा गोष्ट खावीशी वाटते, खूप अशी तुमची लालसा निर्माण झाली, खा, जागृततेने खा. किती खायचं तुला? अजून खायची का? अजून खा. 4 प्लेट मागवा आणि खाऊ घाला. शेवटी ते इंद्रिय काय म्हणतं? अरे बस ना बाबा, बोर झाला आता, किती खाऊ घालतो? हां अरे 15 मिनटापूर्वी तर तुझा जीव चालला होता खायला, आणि आता तुला बोर झाला. कोणाला? इंद्रियांना.
कानाला एखादं गाणं चांगलं वाटलं, ऐक, 10 वेळा ऐक ना, 100 वेळा ऐक. ते जर दैवी असेल तर तुम्हाला त्यात बुडून जाईल तुम्ही आणि पलीकडे जाल. तुम्ही ऐकता हे सुद्धा तुम्ही विसरून जाल. आणि जर ते जर असंच असेल ब्रेक झालेलं, तर ते तुम्हाला लवकरच काय करेल, टॉपला नेईल. चल बोर झाला, बस बंद कर. असं आहे. म्हणजे जीवनामध्ये कुठल्याही इंद्रियाचं जर वासना निर्माण झाली ना, तुम्ही त्याला बोधापर्यंत घेऊन जा, त्याला खाऊ घाला, त्याला अतिरेक करा, किंवा त्याच्यामध्ये असं उतरा की त्याला परत त्याची वासना निर्माण नाही झाली पाहिजे. लक्षामध्ये आपण काय करतो, खातो खरं, लक्ष खाणाऱ्या घासाकडे नसतं. नाही, ताटातल्या पण नसतं सर. तो जर वाटणारा असतो त्याच्या टोकरीकडे असतो. अरे माझ्या ताटात आहे पण तिकडं संपले तर. आता ती गोष्ट जरा कमी झाली, परंतु पूर्वी असायची खूप. आता का कमी झाली, कारण अन्नामध्ये काही कसच नाही. खाणाऱ्याची लालसासुद्धा मरून गेली, वासना पण होत नाही. ही फार भयानक गोष्ट आहे. आणखीन आज लोकांच्या वासनासुद्धा काय करायला लागल्या, मरायला लागल्या, जळायला लागल्या. का? कारण वासना करावी तसं. मला सांगा, गुलाबाचं फूल आहे आणि त्याचा वासच येत नाही, सुगंधच नाही त्याला. असं आहे की नाही आहे की नाही? हां, दिसताना गुलाबजाम दिसतो, पण खायला गेलं का असं वाटतंय काहीतरी रबर खाऊ राहील. साखरेत बुडवलेला रबर खातो का काय, पाकामध्ये बुडवलेला, असं वाटतं. मग दुसऱ्या वेळेस मेंदू काय म्हणतो, नाही हा अनुभव नको मला. म्हणजे ही जी ज्ञानेंद्रिय आहे, ही ज्ञानेंद्रिय स्वतः काय व्हायला लागली, उदासीन व्हायला लागली. मित्रांनो, चांगलं आहे, उदासीन व्हा. पण ही उदासीनता जबरदस्तीची आहे. उदासीनता जी आहे ती प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागेली अशी पाहिजे. एक जण म्हणतो, सर मी आजपासून कारचा त्याग करतो. पण तू घेतली कधी, सांगितलं नाही कधी. नाही म्हणजे आता घ्यायचीच नाही सर, त्यागच करून टाकला. असं आहे. जे भोगलंच नाही त्याचा त्याग करणं शक्य आहे का? नाही. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही त्याचा त्याग करू शकता. आणि म्हणून त्यागातून जर तुम्हाला निर्माण करायचं असेल विरक्ती, तर ती शक्य आहे. पण त्यासाठी तुम्हाला भोगातून जावं लागेल. आमचं असं आहे, आम्ही लटकलेले मध्येच. आम्ही ना भोगी आहे, ना आम्ही योगी आहे, ना आम्ही त्यागी आहे. आम्ही मध्ये लटकलेले आहे. मग ही जी लटकण्याची जी अवस्था आहे, ती अवस्था माणसाला कायम अतृप्त ठेवते. आणि म्हणून आज सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्हाला जर आध्यात्मिक व्हायचं असेल ना, तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल, ह्या ज्ञानेंद्रियाच्या याच्या पलीकडे तुमचा बोध गेला पाहिजे. तुमचं जे आकलन आहे हे ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे गेलं पाहिजे, तृप्त झाले पाहिजे. आणि तृप्त झाल्याशिवाय तुम्ही पलीकडे जाऊ शकत नाही. लक्षामध्ये तृप्त व्हावं लागेल. आणि तृप्त होण्यासाठी तुम्हाला त्यात जागृततेनं उतरावं लागेल. कुठलीही गोष्ट करताना जागृततेनं उतरा. बघा, त्या इंद्रियाला त्याचा भोग घेताना अनुभव करा. नाही तर खातो इकडं लक्ष दुसऱ्याच्या, तो काय खातो. हॉटेलमध्ये लोक गेले का, आपण काय ऑर्डर केली ते नाही पाहत, शेजारच्याने काय ऑर्डर केली. तृप्ती का नाही आहे, कारण उतरत नाही आहे. हां, इंद्रियांच्या पलीकडे सुख आहे, आनंद आहे. इंद्रियांमध्ये सुख आहे आणि त्याच्या पलीकडे काय आहे, आनंद आहे. आणि आनंद मिळवायचा असेल तर इंद्रियाच्या सुखातून पलीकडे गेलं पाहिजे. हा एक पाथवे आहे. या पाथवेवर तुम्ही भरकटायचं नाही. हा निसरडा आहे. ह्याच्यावरून तुम्ही घसरण्याची शक्यता जास्त असते. घसरतो परत वर चढतो, घसरतो परत वर चढतो, घसरतो परत वर चढतो, तृप्तीच नाही. तुम्हाला खालचं जे शेवळ आहे ना, ते साफ करावं लागेल, पायाखालचं. ते शेवळ काय आहे, बोध आहे. त्याच्या खाली बोध लपलेला आहे. आणि शेवळ जे आहे ते वासना आहे. ती वासनेचं शेवळ आल्यामुळे खालचा बोध तुम्हाला सापडत नाही आणि म्हणून पुढचा रस्ता तुम्हाला मिळत नाही. आणि म्हणून तुम्हाला जर खऱ्या अर्थाने कुठल्याही वासनेत उतरायचं असेल ना, तर मग भगवान रजनीश ओशो, तुम्ही कधी नाव ऐकलं असेल, ते नेहमी म्हणायचे संभोगाकडून समाधीकडे. सगळ्या समाजाने त्यांचा गैरअर्थ काढला. बघा, शारीरिक सुखसुद्धा फक्त ह्या त्वचेपुरतं आहे. लोक त्याला फार असं रोमॅन्टिक वगैरे बनवतात. ठीक आहे, हरकत नाही, आहे की नाही. आपण पोळ्याला बैल पण सजवतो ना, त्यात काय विशेष. कुंभार गाढवं पण सजवतो.
त्याच्यामुळे तुम्ही बरोबर त्या गाढवाच्या लग्नाच्या गोष्टीसारखे गाढवाबरोबर लग्न कराल का? नाही. कळतंय का मला काय सांगायचं तुम्हाला? सजवण्याची प्रक्रिया वेगळी, परंतु बोध जो आहे तुमचा, तो बोध फार महत्त्वाचा आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं ओशोंचं, की जी जीवन निर्माण करण्याची प्रक्रिया आहे संभोगाची, त्या प्रक्रियेमधून सुद्धा तुम्ही समाधीला प्राप्त होऊ शकता. त्यातून सुद्धा रस्ता आहे. तुम्ही एकमेकावर एवढं तन मन धन अर्पून प्रेम असलं पाहिजे, त्यात एवढं उतरलं पाहिजे की तुम्ही दोघं सुद्धा स्वतःला विसरले पाहिजे. पण तिथं सुद्धा लोक कल्पना करतात, तिथं सुद्धा कल्पना करतात. आपले जसं मी म्हणतो ना, आपले मुलगा नवरी बघायला गेला की नवरीला बघायला जाताना अगोदरच कल्पना करतो, तिचं नाक अशा हिरोईनीसारखं पाहिजे, तिचे ओठ असे पाहिजे, ती दिसायला अशी पाहिजे, तिचं कर्तृत्व असं पाहिजे, ती हुशार एवढी पाहिजे, आहे की नाही? मुलीसुद्धा कल्पना करतात अगोदरच. हे माझ्या कॅटेगरीमध्ये बसत नाही. होतं नाही असं का? मग हे सगळे मनाचे खेळ आहे. मग हे मनाचे आणि शरीराचे खेळ आहे. म्हणजे डोळ्यांनी कुठेतरी ते सुख पाहिलेलं आहे, कुठेतरी ते आकार पाहिलेलं आहे, आणि त्या आकाराप्रमाणे आपण कल्पना करतो, आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काय होतो, अडकतो. तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर प्रत्येक गोष्टीला जर प्रक्रिया बनवलं, साधना बनवलं, तर तुम्ही त्यातून पलीकडे जाऊ शकता. अगदी जेवणातून सुद्धा, कुठल्याही कर्मातून. कर्म हे एक माध्यम आहे. कर्मयोगी कशाला म्हणतात? तेव्हा असं काहीच नाही या जगामध्ये तर त्यातून तुम्ही ईश्वर प्राप्ती करू शकत नाही, मुक्ती मिळू शकत नाही, किंवा आध्यात्मिक शक्ती प्राप्त करू शकत नाही. परंतु हे जे मार्ग आहे ते मार्ग तुम्हाला भरकटवणारे आहेत, म्हणून साधू संत सांगत नाही. आलं लक्षामध्ये? तर ओशोंचं म्हणणं जसं होतं की नाशिकवरून मुंबईला मग पहिलं काम काय करावं लागेल? हां, नाशिक काय करावं लागेल? नाशिक सोडायचंच नाही, मुंबईला पोहोचायचं. मी काय त्या हेलिकॉप्टरसारखा मिलिटरीच्या इथंच गिरट्या मारतो का? हां, तू 100 नाही आयुष्यभर गिरट्या मारल्या तरी नाशिक सुटत नाही. कळतं की तुम्हाला? मग तसं त्यांना ओशोंना हे सांगायचं होतं की तुम्ही त्या प्रक्रियेतून पार करून समाधीपर्यंत पोहोचू शकता. तिला माध्यम बनवा, पूल बनवा. तसं आयुष्यामध्ये हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहे, ह्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून त्यांना तुम्ही जर पाथवे बनवला तर तुम्ही त्यातून पलीकडे जाऊ शकता. आणि तो जो बोध तुम्हाला प्राप्त होईल ना, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे एक खेळ म्हणून बघाल. भेटली तर आनंद आहे, नाही भेटली तर आणखीन आनंद आहे, डोक्याला ताप नाही, है की नाही? आहे तो वेलकम, नाही तो भीडकम. बरोबर आहे? मग कधी कधी मला जर काही जण विचारता, सर का हो आता एवढा चांगला सुंदर उत्सव आहे, एवढा मोठा कार्यक्रम आहे, तुम्हाला असं एक्साइटमेंट का बरं नाही? त्यांना म्हटलं मी खूप मोठे मोठे एक्साइटमेंट पाहिल्या, आता काय एक्साइटमेंट? आता कुठल्या एक्साइटमेंटनी आम्ही प्रभावित होत नाही. किती पैसे आले तरी मला काही फरक वाटत नाही, आणि नुसते गेले तरी मला फरक वाटत नाही. बरोबर आहे ना? जास्तीत जास्त मी काय होऊ शकतो, परत एक साधा मास्तर होऊन गावाकडे जाऊ शकतो, गावाकडे शेती करू शकतो. आय एम रेडी फॉर दॅट. काही कमवलेलं नाही, काही गमावलेचं नाही, आणि आपण कमवलेलंच नाही आहे. ही जी भावना तुम्हाला ज्यावेळेस स्पर्श करते, तो बोध ज्यावेळेस तुम्हाला येतो, त्यावेळेस तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं दुःखही होत नाही आणि सुखही होत नाही. याचा अर्थ तुमच्या आतमध्ये आनंद नाही आहे का? तुमच्या आतमध्ये उत्सव नाही आहे का? नाही. पण आता आनंद जो आहे तो सर्वांसाठी आहे. आताचा जो आनंद आहे तो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आहे, तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आहे. मग हा बोध जेव्हा प्राप्त होतो ना प्रत्येकाला, की जेव्हा ह्या बल्बला कळतं ना की तो बल्ब जर व्यवस्थित राहिला तर मला पण प्रकाश मिळणार आहे, मला प्रकाश मिळतो तसा सगळ्यांना मिळाला पाहिजे. सगळ्यांना कळलं पाहिजे की आपण सगळे एकाच विजेच्या प्रवाहाने जोडलेलो आहे रे बाबा. हां, माझं वायरिंग वेगळी आहे म्हणजे मी वेगळा नाही आहे. कळलं का? वरून जर लाईट गेली सगळे बंद होतील. कळतं आहे का? कोरोनाच्या काळामध्ये लाईट डीम झाली होती ना, बऱ्याच जणांची बल्ब उडाली की नाही? असं आहे. मग तुम्हाला तेच सांगायचं आहे की बोध जेव्हा तुम्हाला प्राप्त होतो की आम्ही सर्वजण एकाच शक्तीची अंश आहोत, एकाच मायबापाची लेकरं आहोत, एकाच प्रकृतीची संतान आहोत. हे जेव्हा आम्हाला कधी कळेल, जेव्हा आम्ही शरीराच्या या बोधांच्या पलीकडे जाऊ. तोपर्यंत मग माझं, मी, घर,
माझं शरीर, माझ्या कामना, माझ्या वासना हे तर चालूच आहे काय, ते कधी संपणार नाही. जोपर्यंत तुम्ही मनुष्य आहात त्या भावना तुम्हाला चिकटूनच राहणार. त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि तो प्रयत्न तुम्हाला जीवनामध्ये अशा स्तरावर घेऊन जाईल जिथे तुम्हाला जीवनाचा खुरा आनंद मिळेल. आणि माझी कामना आहे की तुम्ही सर्वांना ती दिशा मिळावी आणि तुम्ही या सर्व सांसारिक भोगांतून, या सगळ्या इंद्रियांच्या अनुभवातून तृप्त होऊन, परिपक्व होऊन पलीकडे जावं आणि सर्वांना त्या स्वर्गीय आनंदाची प्राप्ती व्हावी. धन्यवाद.